आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिकच्या जुने नाशिक भद्रकाली परिसरातील मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण मनपा उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली। सारडा सर्कल येथून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला। यावेळी तब्बल 2 ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले। तत्पूर्वी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी मिरवणूक मार्गाचा दौरा केला होता। यावेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले होते। त्या अनुषंगाने उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली। आता आपण बघतोय सणांचे दिवस आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जनचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग, ते सुद्धा माननीय आयुक्त साहेबांच्या सूचना आहेच की सर्व त्या मार्ग मोकळा करायचा, त्यातला अतिक्रमणी काढायचं। त्या अनुषंगाने शिवाय आपण मुंबई नाक्यापासून कारवाईची सुरुवात केली। तिथले भिकारी पण आपण बघतोय की तिथेच बसतान किती वेळा हाकललं, बसतान बसून बसता आणि ते लहान लहान मुलांमार्फत काही उद्योगी किंवा काही नशिली पदार्थ सुद्धा विकायचे उद्योग चालू होते अशी माहिती मिळाली। आपण ते भिकारी हटवले। नंतर आपण मग द्वारका मार्गे आता आपण भद्रकाली एरियात पण आलो आणि इथे आपण बघतोय रस्त्यांवर दुकानदारांनी बिराड मांडून ठेवलेले ते आपण साहित्य पण जमा केलं। शिवाय भद्रकाली मच्छी मार्केट परिसर तिथे वारंवार आपण येऊन गेलो, दुकानदारांना सूचना करून सुद्धा ते त्यांना दिलेल्या जागी न बसता रस्त्यावर ठाण मांडून बसले, म्हणून त्यांना आपण मागे कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। आज कारवाई पण केली त्यांच्यावर। यापुढे सुद्धा मिरवणूक मार्ग असो किंवा शहरात कुठे अतिक्रमण, या बाजारपेठा प्राईम एकदम इम्पॉर्टंटचा विषय, त्याच्या माननीय आयुक्त महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण या कारवाया करतोय। यापुढे चालूच राहतील, म्हणून वारंवार आपण सूचना देतोय व्यावसायिकांना। जर कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आणि बिलकुल दुकानाच्या बाहेर रस्त्यावर बिराड थाटायचं नाहीये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल। आणि शिवाय असं कळतंय की भद्रकाली फिश मार्केटमध्ये बाहेरचे जे आहे हॉटेल्सवाले ते येऊन तिथे कचरा फेकताय आणि अत्यंत दुर्गंधी झालेली आहे। त्याच्यामुळे मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की असे जे नागरिक हॉटेलवाले मालक असे जर कचरा टाकून जात असतील तर आणि त्यांची माहिती जर गोपनीयरित्या कोणी दिली तर मी माझ्या वतीने 5000 रुपये अशांना बक्षीस देईल आणि तेही त्या हॉटेलवाल्याकडनं दंड वसूल करून देईल, ही वेगळी गोष्ट। परंतु त्या हॉटेलवाल्यांचं सुद्धा लायसन्स रद्द करायची सुद्धा प्रोसिजर केली जाईल। शिवाय जे मांस मच्छी विक्रेते उघड्यावर आणि अत्यंत गचाळ पद्धतीने काम करतील त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द महापालिकेमार्फत करण्यात येईल, याची सगळ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। धन्यवाद। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।